बातमी नागपूरमधून आहे। नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आले। अशोक उईकेंसोबतच्या चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा जास्त मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। उईकेंच्या आश्वासनानंतर 10 दिवसांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। आमचे विद्यार्थी आहे, आमच्या मुली आहे, मुलं आहे, हा उद्देशाने हेतू समोर ठेवून त्यांच्याशी दिनांक 18 तारखेपासून तर आजपर्यंत सातत्याने नियमितपणे संवाद, चर्चा, हेतू साधणं सुरू होतं। त्या सर्व समस्त विद्यार्थ्यांनी अतिशय सन्मानजनक आदिवासी विकास विभागाचा पालक म्हणून, आदिवासी विकास विभागाचा सेवक म्हणून आमच्या सूचनेला सन्मान दिला, सूचना स्वीकारल्या आणि समस्त माझ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आंदोलनाला स्थगिती दिली। 19 ते 20 मागण्या होत्या। त्या ठिकाणी आम्ही काही ॲडसुद्धा केल्या। त्या ॲड मागण्याला गृहीत धरून सरांनी सगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत। एक अट जी वयाची अट होती त्याला आम्ही कायमस्वरूपी काढून घेण्यात यावं अशी अट होती, सरांनी ती मान्य केलेली नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ॲप्लिकेशन केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना नुकसान होऊ नये किंवा त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी स्वयंच्या धर्तीवर 30+ विद्यार्थ्यांना 75,000 किंवा त्याच्यामध्ये जी काही वाढ असेल याला गृहीत धरून त्यांनी प्रवेश देण्याचा निश्चय घेतला।